शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पोलीस कर्मचारी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे खासगी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तपासासाठी अहिल्यानगर तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे सुभाष लोंढे, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली बारसकर तर उपसभापती पदासाठी भाजपच्या वर्षा सानप यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। दरम्यान या तिन्ही पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर आज मंगळवारी होणाऱ्या विशेष सभेत प्रक्रिया पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे। भिंगार परिसरातील यशवंत नगर येथे 2 गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत 5 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली आहे। या प्रकरणी 2 गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शनिवारी रात्री यशवंत नगर परिसरात काही तरुणांमध्ये वाद सुरू होता। हा वाद मिटवण्याच्या प्रयत्नात दोन्ही गटांमध्ये अचानक हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे। महापौर ज्योती गाडे यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली। या तपासणी दरम्यान सुमारे 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचारी नियोजित वेळेनंतर कामावर येताना आढळून आले। यावेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगले सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला। गाडे यांनी पदभार घेतल्यानंतर सर्व प्रशासनाची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे तसेच नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पडावीत अशा सूचना देण्यात आल्या। अहिल्यानगर महापालिका येथील स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज नगर सचिव मेहेर लहरे यांच्याकडे दाखल केला। या अर्जाला सूचक म्हणून नगरसेवक मनोज कोतकर तर अनुमोदक म्हणून निखिल वारे यांनी सह्या केल्या। तसेच मनपा महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दीपाली बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या अर्जाला सूचक म्हणून सुनीता भिंगारदिवे तर अनुमोदक म्हणून अनिता शेट्टिया यांनी सह्या केल्या। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।